सर आता तुम्ही मला हे दोन दाखवले, आता दोन्हीमध्ये कोणतं चांगलं आहे? हे चांगलं आहे की हे चांगलं आहे? अरे पण आधी शेतकऱ्याला हे तर सांगावं लागेल की हे काय आहे. तर याला बंच कव्हर म्हणतात. केळी पिकाची जर चांगली उत्पादनाचा आणायची असेल, एक्सपोर्ट क्वालिटीचा माल जर बनवायचा असेल, तर केळीचा जो घड असतो ना त्याला हे असं घालून द्यावं लागतं. तर याच्यामुळे काय होतं की सूर्याचा प्रकाश डायरेक्ट केळीपर्यंत जात नाही, त्याच्यामुळे केळीचा रंग एक समान राहतो, त्याची वाढ चांगली होते, त्याच्यावर रोग येत नाही. किंवा रात्रीच्या वेळेस जेव्हा थंडी वाढते तर याच्यामुळे जास्ती टेम्परेचर डिफरन्स येत नाही. जसं जमिनीवर मल्चिंग पेपर टाकल्याने फायदा होतो तसं याचा फायदा होतो. तर उत्पादन चांगलं येतं. किंवा ज्या शेतकऱ्यांना एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनवायचा आहे ते लोक तर 100% हा बंच कव्हर वापरतात. हा वेगळ्या फॅब्रिकचा बंच कव्हर आहे आणि हा वेगळ्या फॅब्रिकचा बंच कव्हर आहे. हा प्लॅस्टिकचा आहे, हा कपड्याचा आहे. तर दोघींचे आपले फायदे आहेत, दोघींचे आपले नुकसान आहे. शेतकऱ्याला दोघी पण वापरलं तर 100% फायदा होतो. आणि आताच बघा, आताही तुम्ही म्हणसान की केळीला भाव काय आहे तर 1-1.5 रुपया किलो. पण मी सांगतो की जो एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे ना, आज पण जवळपास 1200 ते 1800 रुपये क्विंटलचा भाव चालू आहे. मग साधा जो माल ज्याला एक्सपोर्ट नाही करता येणार त्याला आहे 100-150 रुपये क्विंटल, आणि जो एक्सपोर्ट करता येऊ शकतो त्याला आहे 1200 ते 1800 रुपये क्विंटल. मग एवढा मोठा जर फरक आहे तर हे 7-8-10 हजार रुपये खर्च करून एकरामागे तो व्यक्ती कमीत कमी 50-60 हजार रुपये कमवू शकतो.